मंडळी, आज पुन्हा एकदा पुस्तकातून शहाणपण घेऊन एक प्रेमवीर निघालाय आपल्या प्रेमाला साद घालायला. चला तर बघूया त्याच्या सादाला काय प्रतिसाद मिळतोय ते. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार हो सई मॅडम. नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत आहे. भूमितीचा शिक्षक आहे मी. आयतामध्ये लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होऊन जातं. समद्विभुज त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. म्हणजे असं भूमितीतलं कुठलं बी सूत्र तुम्ही विचारा मला तोंडपाठ आहे हो, तोंडपाठ. पण माझ्या एका सूत्राचा प्रॉब्लेम आहे. प्रेमसूत्र हो, प्रेमसूत्र. आमच्या शाळेत एक शिक्षिका आहेत, चेतना भट. अरे एवढे आवडतात ना मला. 5 वर्ष झाली पण आय लव्ह यू म्हणण्याच्या डेअरिंगच होत नाही हो. काय करू काय नाही असं झालं. पण आता मी हिम्मत करणार आहे. आमचे एक शिक्षक मित्र आहेत, चौगुले सर. त्यांनी मला एक पुस्तक सुचवलेलं आहे. त्यांना ते पुस्तक गैर कामाला आलं म्हणे. ते मला म्हणे, श्यामराव तुम्ही हे पुस्तक फॉलो करा, तुम्ही यशस्वी होऊन जाल. मी लगेच दुकानात गेलो, ते पुस्तक विकत घेतलं. तर तो दुकानदार मला काय म्हणे माहितीये का, की घेऊन टाका म्हणे, दर 4 दिवसांनी याची आवृत्ती निघते म्हणे. तर ते पुस्तक होतं मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. अनुभव आला रे आला की लगेच ते लिहितात आणि लगेच आवृत्ती. हा, पण या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे गड्या. म्हणजे आवृत्त्या किती का निघेनात, पण याची प्रस्तावना एकच असते, मंजिरीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आता या पुस्तकाचं सूत्र वापरून मी माझ्या प्रेमाचं गणित सोडवणार आहे. बघू भावा काय आहे. घाई करू नका, आधी विचारपूस करा. विचारपूस. गो स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पण स्लोच्या नादात धल्ला डब झालं होतं. नको ना निगेटिव्ह विचार करू रे श्यामे रे. मॅडम. राजपूत सर. हां. अरे तुम्ही अजून शाळेत घरी नाही गेला? जाणारच आहे मी, पण म्हटलं बुवा तुमची थोडीशी विचारपूस करू. काय कसं आहे, बरं आहे ना मॅडम? मी बरी आहे, मला काय. वा वा, चांगलं आहे मॅडम. म्हणजे मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला ना मग. बोलतो ना पण सुचत नाही हो काही. माहोल गुलाबी करा, कविता म्हणा. बोला. गडद निडे मडप भरून आले, काडे आले गडद निडे. काय बडबडताय, कुठली कविता ही? नाही ते चुकून माझ्या ळच्या ड होतो, पण आज कशाचा पण ड होतोय हो. कशाला जायचं ना कवितेकडे, आपली भूमिती बरी आहे ना. नाही कविता महत्वाची नाही मॅडम. काय हो, एक मिनिट शांत व्हा. पाणी हवंय का? नाही शांतपणे सांगा काय झालंय. बोलायचं ना काय? हो मला बोलायचंय मॅडम. म्हणजे कसं आयुष्य महत्वाचं आहे, नाही तर वेळ निघून जाते. हा. म्हणजे मला असं राहून वाटतं मॅडम की. बोला ना मॅडम, माझ्या ना तुमच्यावर म्हणजे गैर. नमस्कार मॅडम, येऊ का? तुम्ही ऑलरेडी आत आलायत. अयो सॉरी. नमस्कार. ओळखलं का? हा, तुम्ही 7वी ब मधलं दत्तू आहे, त्याचे मोठे भाऊ ना? लगा काय मेमरी आहे का काय आहे? हा, एकदम कातील मेमरी बरं का. दत्तूचा भाव आहे मी, रोहित माने. सॉरी म्हणजे डिस्टर्ब केलं नाही ना? मध्येच आलो मी, तुमचं बोलणं चाललं होतं काहीतरी. माने थोड्या वेळाने येता का? आम्ही जरा महत्वाचे बोलत होतो. नाही म्हणजे मला पण जास्त वेळ नकोय, 2च सेकंद पाहिजे त्यावगी. म्हणजे मॅडमच्या कारणावर एक गोष्ट टाकायची होती, तेवढी टाकली की मी कल्टी आणतो लगेच. हा बोला ना, बोला. काय नाही म्हणजे त्या दिवशी नाही का तुम्ही दत्तू बद्दल सांगत होता मला, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला, पण त्या दिवशी राहून गेलं म्हणून मी आता सांगायला आलो होतो की आय लव्ह यू. अरे तू थांब ना रे बोरे, एवढी काय घाई आहे तुला स्किट संपवायची? हो माने काय चालू आहे तुमचं? अरे काय बोलताय तुम्ही? डायरेक्ट आय लव्ह यू? मग
मग आपलं म्हणजे डायरेक्टच असतंय सगळं. अरे अहो, वेळ घालवून चालतंय तेव्हा आयुष्य काढायचं म्हणल्यावर लगेच सांगितलं पाहिजे. मिनिटं महत्वाचं आहे हो. त्याच्यामुळे लगेच सांगून टाकलं. कसं आहे म्हणजे पुढची बोलणी करायला मोकळा आहे का नाही आपण डायरेक्ट लगेच सुपारीच फोडून टाकू. एक मिनिट जरा माने माने अरे कुठून कुठे पोहोचले तुम्ही? काय? अरे असं डायरेक्ट आय लव्ह यू म्हणता का हो? नाही म्हणजे मला पण जरा ऑडच वाटत मग? होतं, म्हणलं असं डायरेक्ट कसं म्हणायचं. हा पण सकाळीच एक पुस्तक वाचलं, तेच पुस्तक वाचलं. म्हणलं बोलून टाकलं पाहिजे. हे बघा पुस्तक, आवृत्ती क्रमांक 9. अरे बापरे, आवृत्ती क्रमांक 9? माझी ही आवृत्ती क्रमांक 3 आहे. ही परवा विकत घेतली. 1.5 दिवसात या माणसाने 6 आवृत्त्या काढल्या. राज मन बिन जिंकत बसू नका, डायरेक्ट मुद्द्याला हात घाला. म्हणजे मी जी आवृत्ती घेतली त्याच्या नेमकं उलट या आवृत्तीत लिहिलंय. अरे काही भरोसा नाही इकडे या माणसाचा. राजपूत सर काय चाललंय? काय पुस्तकाबद्दल काय चाललंय मला कळेल. नाही काही नाही माने, हा. हे चूक आहे. चूक नाही हो, मग हे चोख आहे. कळलं का? कसं आहे ना, आता मला सांगा, काय सांगू? एखाद्या माणसाला जर भूक लागलेली असेल हा. तर तो काय म्हणतोय? काय? यार भूक लागली, वाडा की जेवायला. तसा तर एखाद्या माणसाला एखादा माणूस आवडला तर तो काय म्हणणार? अहो तुम्ही मला आवडलाय. विंडोक लॉजिक आहे हे. 1 नंबरची विंडोक लॉजिक आहे. आहे का आता? हो मॅडमच तसं म्हणल्या होत्या. मी कधी म्हंटले काही? एक मिनिट माने, मी कधीच म्हंटलेलं नाही तुम्हाला काही. अहो तुम्हीच नाही होय, त्या दिवशी म्हणला होता पेरेंट्स मीटिंग होती बघा, तेव्हा तुम्ही काय म्हणला होता? काय? माणसाच्या मनातल्या इच्छा मनातच राहिल्या की माणूस आतल्यात दाबला जातोय. त्याच्यामुळं व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे मुलांनी. हो हो माने, ते त्यांनी मुलांना सांगितलं होतं. तू मला नव्हतं ना हो सांगितलं. अहो भूमिती सर तसं नाही. भूमिती खड्ड्यात घाला. ती भूमिती सर म्हणे. ते घालू, पण कसं आहे ना, काय? प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं असतंय हो. होय तर हा तुम्हाला सांगतो, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 14 नोव्हेंबरला मॅडमने एक फोटो पोस्ट केला होता. काय लागा फोटो होता मॅडम, त्याच्या खाली हे कॅप्शन लिहिलं होतं बरं का मॅडमनी. माने तुम्हाला 4 वर्षापूर्वीच आठवते? म्हणजे काय तवा नाही पण मी ती जनरल असंच टाकले होते कॅप्शन. प्रत्येक माणसामध्ये मूल दडलेलं असतं असं जनरल लिहिलं होतं. बालदिन होता ना म्हणून. मग चालतंय की, त्याला काय होतंय तेव्हा. तसं मी कुठल्या तरी कवीनं म्हणूनच ठेवलेलं आहे, दिल तो बालक है, दिल तो बालक है. हो हो माने, दिल तो पागल आहे असं आहे ते. तुम्हाला पागल पाहिजे तर पागल टाका ना तुम्ही. मी कशाला टाकू? माझं काय तो, मला बालक वाटलं मी बालक टाकला, तर बालक ती नाही म्हणल्यावर बालकच टाकणार की हो. आहे की नाही मॅडम? खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं की नाही तुम्हाला, म्हणजे बघा 27 जानेवारी 2019 दुपारची 2:25 झाली होती. पिवळ्या रंगाची साडी घातली होती तुम्ही, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, चॉकलेटी रंगाची पर्स, होटांवर लाल लाल लिपस्टिक आणि कपाळावर नागासारखी टिकली. लय आवडली होती लागा मला ती. कानात अशा गोल गोल रिंगा होत्या आणि रिंगाच्या खाली काहीतरी एवढं बाहुली सारखं होतं बघा, हे असं डुलत होतं. लय भारी दिसत होता. हातात अवघ्या 3च बांगड्या, एका हातात 2 आणि एका हातात 1. आणि एक बांगडी ज्या हातात होती की नाही, त्या हातात एवढीचं गाड्याळ होतं. म्हणजे त्यात काटा बसवलाय का नाही ही पण कळणार नाही. एवढीचं गाड्याळ. असंच बघितलं होतं माझ्याकडे तुम्ही, बघितलं होतं की नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बघितलं की नाही, एका हातात खडू होता आणि एका हातात डस्टर. ज्या हातात खडू होता की नाही, तेव्हा हात खडून असा नुसता पांढरा पांढरा पडला होता. आणि ज्या हातात डस्टर होता की नाही, तेव्हा हात एकदम स्वच्छ, अगदी निर्मळ, तुमच्या मनासारखा. केसांची अशीच वेणी घातली होती. हा, केसांचीच वेणी घालतात, टाकल्याची वेणी नाही घालत. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? काही काय बोलताव? बोलू दे की मग. बोला. मॅडम तुम्हाला अजून एक गोष्ट आठवती का? एक दिवस तुम्ही दत्तूच्या कोल्यावर छडीनं फटके देत होता. मला असं वाटत होतं तुम्ही माझ्याच कोल्यावर फटके देताय का काय.
छडी बरोबर तुमच्या बांगड्यांची ती सुमधुर किनकिन. सन कन 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 कन. सन कन 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 कन. मॅडम आयुष्यभर सांगतो, मला असं वाटत होतं की तुम्ही मारतच राहावं. मॅडम आणि मी आयुष्यभर फक्त तुमचा मार खात राहावं. मॅडम छडी घ्या आणि यांना चांगलं शफालून काढा. सर काय नाही असू द्या, हा ना तुम्ही. मी तर म्हणतो हानाच. तुमच्या छडीचा स्पर्श जरी झाला का नाही, भविष्य उजळून जाईल हो माझं. माने तुमचं काहीतरी. हो मॅडम, अरे काय लाडात येताय, काय लाजताय तुम्ही. अरे लाजू द्या गेला का तुमचं काय मध्ये मध्ये. मॅडम मॅडम मला 2 मिनिटं बोलू द्या, फक्त 2 मिनिटं बोलू द्या मॅडम. ऐकून अरे शांत राहा सगळे. कुठे गेलं ते पुस्तक, खड्ड्यात घालाय पुस्तक, खड्ड्यात गेलं. हा मॅडम, माझ्या तुमच्यावर गैरप्रेम आहे मॅडम. आणि आत्तापासून नाही, खूप वर्षांपासून आहे. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासून प्रेम करतो मॅडम मी. यांच्यासारखं वार बीर ते नाही सांगता येणार मला, पण तुम्हाला बघितलं ना तर माझ्या काळजाचा ठोका चुकतो मॅडम. गैर भारी वाटता मला तुम्ही. आणि माझा जो वर्तुळ आहे ना त्याचं तुम्ही मध्यबिंदू आहे आणि मी तुमच्या भोवती फिरणारा परीघ. मी पोरांना वेगवेगळे आकार शिकवतो, पण तुमच्याशिवाय माझं आयुष्य निराकार आहे हो. नाही म्हणजे माझी काही जबरदस्ती नाही मॅडम, माझी काही जबरदस्ती नाही की तुम्ही माझ्यावर प्रेम कराच भाऊ, नाही, काही गरज नाही मॅडम. आपण एक नाही झालो ना तरी समांतर रेषा बनून मी आयुष्यभर तुम्हाला साथ देईन मॅडम. 2 समांतर रेषा कुठेतरी इन्फिनिटीला जुळतात म्हणे, पण त्यांबाहेर ती इन्फिनिटी कुठे तेच नाही ना माहिती मला. एवढंच बोलायचं होतं मला. सॉरी काही चुकून बोललो असेल तर. मी येतो मॅडम, येतो सॉरी. राजपूत सर, तुम्ही इतकं प्रेम करता माझ्यावर, मग सांगितलं का नाही कधी. मला भीती वाटत होती मॅडम की मी सांगितलं आणि तुम्ही बोलणं बंद केलं तर माझं कसं होईल हो. मी नसते चिडले तुमच्यावर. हा, मला सुद्धा तुम्ही थोडे थोडे आवडता. काय सांगता. हे जायला म्हणजे माझा पत्ता कटूय. असं म्हटलं का मी. थोडे थोडे आवडता, पण खूप खूप आवडणं बाकी आहे ना अजून. म्हणजे मी नाही आवडत मग. नाही, मुळीच आवडत नाही असं म्हटलं का. थोडे थोडे आवडता ना. आवडत मी मग आता तुम्ही दोघंही माझ्यावर इतकं प्रेम करता, मी कन्फ्यूज झाले. मी काय करू. राजपूत सर, तुमचं टक्कल मला खूप क्यूट वाटतं. आणि तुमची दाढी मला डॅशिंग वाटलीये. राजपूत सर, तुमचा इनोसन्स मला खूप आवडतो. आणि तुमचा रॉनेस सुद्धा मला आवडलाय. आता काय दोघांना हो म्हणताय काय. असं कसं करीन ना. एक मिनिट मी कन्फ्यूज झाले ना की नेहमी असं करते. काय एक काम करते. काय काय कर काय काय करताय. तुमच्या दोघांच्या नावाच्या ना हा चिठ्ठ्या करते. हा 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 हा, आणि आपण चिठ्ठ्या उडवूया. हा ज्याची चिठ्ठी मी उचलीन ना हा तो माझ्या आयुष्याचा साथीदार. चालेल. चालेल चालेल. नाही नाही नको मॅडम, तसं नको. का माने. अहो तुम्ही चिठ्ठी उचलली आणि त्याच्यात ह्यांचं नाव आलं तर मला बेकार वाटलं का. आपण एक काम करू, शाळेतलं एखादं बारकं पोरगं बोलवा, त्याला चिठ्ठ्या उचलायला लावू. अरे पण शाळा सुटली आता. दत्त्याला थांबवलंय की मी. दत्तू आहे का. बरं बरं बरं. दत्त्या, हा दादा आलो. इकडे ये. इकडे ये. हा दादा. हे बघ आता काय, मॅडम चिठ्ठ्या उडवणार. हा एक चिठ्ठी उचलायची हा हा आणि नाव सांगायचं काय ती. हा चालेल. हा व्यवस्थित नाव सांगायचं. हा हा, सांगतो. हा हा उडवा मॅडम उडवा. तर तू एक उचल. हा रोहित माने. ने मॅडम
सॉरी सर. जाऊ दे रे भाऊ, तुझी काय चूक. माझ्या नशिबातच नाही आहे प्रेम. मेरा पहिला प्यार अधुरा रह गया प्रसाद सर. मेरा पहिला प्यार अधुरा रह गया. आता पुढची आवृत्ती काढायला ते आधी मला द्या पहिली प्रत. अरे ह्याच्यात माझे नाव आहे ना तरी. माझे नाव आहे ह्याच्यात. खोटं का बरं बोला तू. चायनीज देणार होता दादा मला. अरे तुझ्या चायनीजच्या नादात माझी आमरसपुरी गेली ना दलिंदर. वा 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 वा, प्रेमाचा हा काटकोन त्रिकोण फारच खास होता. मस्त. मन कसं जिंकावचे लेखक उर्फ हास्यरसिक प्रसाद ना. फार गोड विषय होता आणि फार गोड मांडलात तुम्ही तिघांनी. म्हणजे त्यातला गोडवा म्हणजे या स्किटमध्ये लाफ्टर्सपेक्षा त्यातला गोडवा जास्त अभिप्रेत होता आणि तो पूर्णपणे उतरवलात तुम्ही तिघांनी पण. वा, चेतना फार छान लाजत होतीस. आणि दोन्ही कॅरेक्टरमधला जो विरोधाभास आहे, म्हणजे एक इतकं डॅशिंग आणि एक भिडस्त, तर ते श्याम्या फार मस्त केलंस तू. वंडरफुल. रोहित मस्त, फॅन्टॅस्टिक. मजा आली, मजा आली. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातली की प्रोफेशनचा आब राखून हा विषय मांडणं खूप अवघड होतं, पण ते तुम्ही लीलया केलं आणि तिघांनी तुमच्यावर दिलेली जबाबदारी इतकी सुंदर पार पडली. मजा आली. पुन्हा ही स्टाफ रूम बघायला फार मजा येते. येस येस इंडीड, खरंय.